झी 24 तास एक पाऊल पुढे। आता राज्याचं एकूण सिंचित क्षेत्र किती आहे टक्केवारीत? पूर्ण ओव्हरऑल आपण जर राज्याचा आढावा घेतला तर साधारणतः 18.2% आधी होतं. आता किती त्यात वाढ झाली? एक असं आहे की परिमाण आपण वेगवेगळ्या पद्धतीने लावत असतो. 17.1% जे किंवा जो 0.1% आहे त्याच्यातलं मी तुम्हाला 5.17 सांगितलं. एकंदरीत जर का आपण पाहिलं तर ज्याला बर्वे कमिशनची नियुक्ती झाली त्याला लागवडीखालचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती येईल असं त्यांनी सांगितलं. एकंदरीत लागवडीखालचं क्षेत्र जवळपास 185 लाख हेक्टर होतं. त्यातलं 52 लाख हेक्टरच्या आसपास येईल असं सांगितलं. जिथे समितीचा अहवाल आला, आयोगाचा अहवाल आला त्यावेळेला 85,000 झालं. आता 48 लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रातल्या सर्व उपायांनी सिंचनाखालचं येणारं क्षेत्र जर काय जिथे आयोगाने जर काय 85 लाख हेक्टर सांगितलं असेल तर त्याच्या 48 लाख हेक्टर आम्ही झालेलं आहे. लागवडीखालचं क्षेत्र 225 लाख हेक्टर आहे. त्याच्यामुळे त्याच्या परिमाण आपण त्या निमित्ताने काढू शकतो. या श्वेतपत्रिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर जे आरोप होत होते आणि पर्यायाने जलसंपदा खातं तुमच्याकडे 2 वर्ष होतं, त्याच्या आधी अजितदादा सांभाळत होते, त्यांच्यावर आरोप होत होते, ते आरोप आता खोडून निघालेत असं वाटतं? एक तर या श्वेतपत्रिकेच्या द्वारे वस्तुनिष्ठ आकडेवारी प्रकल्पनिहाय राज्यातल्या जनतेसमोर आम्ही निश्चितपणाने ठेवलेले आहे. शंका कुशंका आरोप प्रत्यारोप हे होत त्या निमित्ताने असतात. परंतु एकंदरीत ही संबंध आकडेवारी जर का आपण पाहिली, जर का खंड 1 खंड 2 आपण ज्यावेळेला पाहाल त्यावेळेला ही पूर्णपणाची माहिती आज आम्ही देण्याचा वस्तुनिष्ठ निश्चित प्रयत्न केलेला आहे. अजितदादांसंदर्भात चर्चा आहे, कारण अजितदादांनी राजीनामा दिला होता याच मुद्द्यावरून. आता अजितदादा पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? आपलं स्वतःचं या संदर्भात काय मत आहे? महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मत अजितदादा मंत्री व्हावे निश्चित आहेत. परंतु शेवटी मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या येण्यासंदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. विधिमंडळात आता श्वेतपत्रिकेवर चर्चा झाली तर सरकार आणि पर्यायाने तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. काय तुमची तयारी असणार आहे? तयारी आहेच. ज्या वेळेला माझ्याकडे जो विभाग होता त्याच्या संदर्भात जी चर्चा झाली त्याची उत्तरं मी दिलेली आहेत. या विषयावरती सुद्धा श्वेतपत्रिकेवरती नाही परंतु एकंदरीत जलसंपदा विभागाच्या कार्यप्रणालीच्यावरती चर्चा झाली, त्याची सविस्तरपणाने मी उत्तर दिलेली आहेत. आगामी अधिवेशनामध्ये सुद्धा श्वेतपत्रिकेवरती चर्चा होईल. त्यावेळेला सुद्धा विभागाची जी काय माहिती आहे, भूमिका आहे, निश्चितपणाने विधिमंडळाची समोर ठेवली जाईल. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये श्वेतपत्रिकेद्वारे जे आकडे आलेले आहेत त्या आकड्यांवर चर्चा होईल. विधिमंडळात सुद्धा याच्यावर सविस्तर चर्चा होईल. तिथे पुन्हा सुनील तटकरे यांना उत्तर देतील. परंतु गेले 7-8 महिने श्वेतपत्रिकेवरून जे वादळ सुरू होतं ते वादळ आता काहीसं शमेल आणि विधिमंडळात पुन्हा या वादळाचं कदाचित आपल्याला आणखीन मोठ्या वादात रूपांतर झालेलं दिसेल, कारण तिथे विरोधक आणि सत्ताधारी हे आमने सामने असणार आहेत. तटकरे साहेब, झी 24 तासला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.